आपल्या गावामध्ये आले, या गोष्टीचा आनंद त्यांना झाला आणि त्या गावकऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी ठेवून घेतलं आणि मग रोज भजन, रोज पूजन, रोज प्रवचन हे सगळं करत असता कामही चालू होतं. आणि सगळ्याला ज्ञात आहे की पूर्वी माळवद टाकायचं काम असायचं, जी जुनी घरं असायची त्या माळवदाचं काम ज्या वेळेला संत जळोजी मळोजी महाराजांनी घेतलं आणि आषाढी वारी पुढे आली होती, मालक सांगत होता की काही जरी झालं तर माझं काम पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला गावातून जाता येणार नाही. पण भगवंताची एवढी ओढ होती, भगवंताच्या विषयी एवढं प्रेम होतं की सगळं काम जागेवरती सोडून जायचा विषय त्या दिवशी ठरला. आणि मग त्या दोघा भाऊभावांनी एकमेकाचा विचार घेतला की त्यांच्या पत्नीला सुद्धा सांगितलं नाहीये की आम्ही आषाढी एकादशीसाठी इथून जात आहे. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर संत जळोजी मळोजी महाराजांनी असा निर्णय घेतला की आपल्याला आज इथून जायचंय. आणि सलग तिथून ते दरमजल करत, पूर्वी काही वाहनं नसायची, आषाढी वारीला जर निघायचं म्हटलं ना तर कंप्लीट आधी महिना जावं लागायचं. आणि पळसप या गावामधून ज्या वेळेला ते महाराज निघाले, दोघे बंधू रात्री निघाले, तरी सुद्धा त्या ठिकाणी अडचण आणलं आणि त्यांना सांगितलं गावकऱ्यांनी, गावातले त्यांचे नातेवाईक ते त्या ठिकाणी गतप्राण झालेले होते आणि त्यांना सांगितलं, म्हणले अहो तुम्ही हे मयत ठेवून जाताय, पण भगवंताच्या प्रेमापोटी, भक्तीच्या प्रेमापोटी तो विरोध पत्करून त्या ठिकाणाहून ते निघाले. आणि पुढं जर त्यांनी ते पाहिलं तर पांडुरंगाच्या ठिकाणी आले, एकादशी झाली आणि ज्या वेळेला ते गावाकडे रिटर्न आले, परत आले आणि गावामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं की येताना सुद्धा ते अगदी दबक्या पावलाने आले. कारण आपण आता बाप्पांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, एखाद्या माणसाचं काम घेतलं आणि ते पूर्णत्वास जर नाही नेलं किंवा आपण केलंच नाही असं समजा, तर आपण त्या ठिकाणी जात असताना काही सरळ मानेनं जाणार नाही. त्या ठिकाणी जात असताना सुद्धा आपण दबक्या आवाजामध्ये जाणार किंवा दबकत जाणार. तसं त्या ठिकाणी संत जळोजी मळोजी महाराज ते अगदी दबक्या पावलाने निघाल्यानंतर त्या ठिकाणी हळू पावलं टाकत असताना समोर तो जो घराचा मालक आहे तो समोर येऊन उभा राहिला आणि त्यांच्याकडे बघून हसतोय. त्यांना मनामध्ये असे प्रश्न निर्माण व्हायला लागले की नेमकं असं काय घडलं असेल की जेणेकरून हा आमच्यावरती रागावायचा होता, पण आज आमच्याकडे बघून हसतोय सुद्धा. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि मनातल्या मनात पुटपुटायला लागले की म्हणजे काय असं झालं असेल. आणि ज्या वेळेला ते घरी गेल्यानंतर पत्नी त्यांच्या अगदी आनंदामध्ये होत्या, अंगावरती आभूषण होती, सुंदर साड्या होत्या आणि यांना काही कळलं असं झालं. आणि ज्या वेळेला त्यांनी ती गोष्ट त्यांना विचारली, आपल्या घरी पत्नीला विचारलं, अहो म्हणजे तुम्ही एवढे खुश कस काय? अहो म्हणजे काय सांगायचं, तुम्ही जे काम घेतलेलं होतं ना ते काम इतकं सुरेख झालेलं आहे, इतकं चांगलं झालेलं आहे की त्या मालकाने सुद्धा आपल्या सगळ्यांना कपडे घेतली, नवे तर आपल्याला सगळा दक्षिणा पैसे तर दिले, पण वरून सीधा सामुग्री सुद्धा दिली. हे सगळं पाहिल्यानंतर संत जळोजी मळोजी महाराजांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले. अरे आम्ही तर वारीला गेलो होतो, मग काम कोणी केलं? आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की स्वतः भगवंतानी येऊन काम केलेलं होतं. आज सुद्धा पळसप गावामध्ये तो वाडा जो आहे ना तो पडलेला आहे, फक्त त्या ठिकाणी एक भिंत आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भक्ताच्या प्रेमापोटी, जसं म्हटलं ना ज्ञानोबा आहे, तू म्हणे हे मीची करे, ज्याच्या मनामध्ये भगवंत बसलेला आहे ना त्या ठिकाणी भगवंत स्वतः येऊन काम करू शकतोय. याचं उत्तम उदाहरण जर काय असेल तर संत जळोजी मळोजी महाराज. अशी अलौकिक असणारी परंपरा ही खऱ्या अर्थानं सुतार समाजाला लाभलेली आहे. अशा कुळामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही जन्माला आलो आणि आज भगवान विश्वकर्माच्या जयंतीचं औचित्य साधून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण आलेलो आहोत. एक भक्ती मार्गामध्ये एक आनंद उत्सव साजरा करतोय.